एका मॅडमने कमेंट केली होती, माझ्या वड्यांची भाजी बनवून दाखव. म्हटलं काय चॅलेंज, ते पण मला. म्हटलं ठीक आहे. आता अशी भाजी बनवतो ना की कधी पाहिली पण नसेल. सगळ्यात आधी वडे भाजून घेतले, कांदा मस्त बारीक कापून परतवून घेतला. तेवढ्यात बाजूला पेशंटची पण फिकी खिचडी बनवून घेतली. बिकॉज वन फ्रेंड वॉज आजारी पडलेला. हा असा आमच्या किचन मधून व्ह्यू दिसतो. हे तर काहीच नाही हो, इव्हनिंगला तर एवढा ब्युटिफुल सनसेट दिसतो की काय सांगू. कांदा लाल दिसेपर्यंत परतवायचा, मग थोडंसं पाणी टाकायचं आणि 2 मिनिटं खोकलत बसायचं. आज आमच्या रूमवर IPL 2047 ची फायनल मॅच चालू होती. बनियान 11 वर्सेस चड्डी 11. मॅच वॉज खूप इंटेन्स आणि प्रेशर मध्ये चालू होती. दोघंही टीम पूर्ण जीव काढून खेळत होत्या, कारण जो हरेल त्याला सगळ्यांना आईस्क्रीम द्यावी लागणार होती. आपल्याला तर न खेळता आईस्क्रीम भेटणार. भेंडी खेळता खेळता भाजी गॅसवरच राहिली. तेवढं बरं झालं की लगेच टाइमवर पळत गेलो. हॅव अ लुक हिअर, किती भारी भाजी दिसते बघा जरा. मुलं पण कुकिंग करू शकता. आता एक बनवून दाखवली म्हणजे धडाधड कमेंट नका करू की ही पण बनवून दाखव, ती पण बनवून दाखव. हा, पण इझी वाटली तर करू पण शकतो. आणि भाजी डायरेक्ट कढईतून खाल्ली तर काय होतं माहिती आहे का तुम्हाला?